मकर संक्रांतीचं औचित्य साधून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण उद्योजक संस्थेच्या महिला शाखेच्या वतीनं कार्यालय समर्थ संकुल दत्त चौक येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला शाखेच्या अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू तिळगुळ समारंभ अतिशय उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी संत साहित्यिक प्राचार्य डॉक्टर नसीमा पठाण यांचे संक्रांती सणाचे महत्त्व यावर व्याख्यान झालं। त्यांनी संत साहित्यांचा संदर्भ देऊन संक्रांतीचं महत्त्व विशद केलं। संत रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक मानवी मनाला मार्गदर्शन करतात। श्लोकाप्रमाणे आपण चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि बोलताना गोडवा असावा, हेही संक्रमण आहे। तिळगुळ समारंभात आपण तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणतो, पण आपले बोलणे गोड असावे, आचरण योग्य असावे। ओठात एक पोटात एक असं असू नये, बोलणं एक, कृती एकसारखी असावी। संत कबीरदास यांच्या दोह्यातील डाही अक्षर प्रेम के या वचनानुसार समोरच्या सोबत प्रेमानं गोड बोलून वैचारिक संक्रमण करता येतं। यासाठी उत्तम संस्कार असणं गरजेचं आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी डॉक्टर पठाण यांनी एक बहारदार कविता सादर केली। डॉक्टर येळेगावकर यांनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेमध्ये होणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती दिली। महिला शाखेच्या अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांनी सर्व समाजाच्या महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात असं अध्यक्षीय मनोगत यावेळी व्यक्त केलं। प्रारंभी समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं। मधुरा वडापूरकर, स्मिता देशपांडे यांच्या गीतगायनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉक्टर नसीमा पठाण यांच्या हस्ते हळदी कुंकू तिळगुळ देऊन संक्रांतीचं वाण भेट देण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहकार्यवाहक डॉक्टर नभा काकडे यांनी केलं। क्षितिजा काताळे यांनी सूत्रसंचालन केलं। आभार शुभदा कुलकर्णी यांनी केलं। कार्यक्रमास ॲडव्होकेट मंगला जोशी, अलका काकडे, ॲडव्होकेट स्वाती कुरनुरकर, कौमुदी देशमुख, चारुताई बेंबळकर, मीरा धामणगावकर, अश्विनी जोशी, मंजू पवार, प्रमिला तुपलवंडे, विदुला कुलकर्णी, ॲडव्होकेट करीमुन्निसा बागवान, सुमन जाधव यांच्यासह शाखेच्या पदाधिकारी, मुख्य शाखेच्या पदाधिकारी विजय कुलकर्णी, कार्यवाहक श्याम जोशी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, सुशांत कुलकर्णी, रवींद्र तुळजापूरकर, रवींद्र नाशिकर, श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व समाजातील प्रतिष्ठित बंधू भगिनी उपस्थित होते।